नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीताज रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण करणार आहोत अंडा बिर्याणी। त्यासाठीचं साहित्य आपण बघणार आहोत। आपण इथं तांदूळ घेतले, तांदूळ अर्ध्या तासासाठी भिजवून घेतलेले आहेत। कांदा, अंडी, टोमॅटो, कोथिंबीर, बिर्याणी मसाला 2 टेबलस्पून घेतलाय, मिरची पावडर 1 टेबलस्पून, कांदा लसूण मसाला 1 टेबलस्पून, धना पावडर 1 टेबलस्पून, हळद पावडर अर्धा टेबलस्पून, चवीनुसार मीठ, तूप घेतलंय, खडे मसाले घेतलेत आपण, ग्रीन कलर घेतलाय फूड कलर आणि ऑरेंज फूड कलर घेतलाय। आता आपण भात शिजवून घेतोय, बॉईल करून घ्यायचं। आता आपला भात छान शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता। असं करून बघायचं, भात झालेला आहे। आपण गॅस बंद करतोय आणि भात आपण एक चाळण घेतली आहे आणि खाली एक पातेलं घेतलंय। आता ते भात आपण काढून घेऊ। अशा पद्धतीने आपला बिर्याणीचा राईस तयार झालेला आहे। आपण कढईत तेल गरम करून घेतलेले आहे। आपण आता कांदा टाकून घेऊ। कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आपल्याला। आपला आता कांदा छान फ्राय झालेला आहे। आपण आलं लसणाची पेस्ट घालून घेतो। त्याला 1 मिनिटासाठी फ्राय करून घेणार आहोत आपण। आता टोमॅटो घालून घेणार आहोत। तर 2 मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवून टोमॅटो चांगलं शिजून घेणार आहोत आपण। आता 2 मिनिटं झालेले आहे, आपले टोमॅटो छान शिजलेले आहे बघा। आता यात आपण बिर्याणी मसाला, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, धना पावडर, हळद पावडर आणि मीठ घालून घेतो। हे चांगलं फ्राय झाल्यानंतर आपण त्यात कोथिंबीर घालतोय, तूप घालतोय, आपण यात अंडे घालतोय। अंड्याला कट मारून घ्यायचे। या पद्धतीने अंडे कट करायचे। छान असं फ्राय करून घ्यायचं आणि आपण 1 मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवून घेणार आहोत। ते झालेलं आहे, आपण झाकण काढून घेणार आहोत। आपण थोडंसं पाणी ॲड करतोय यात, अर्धी वाटी। आपण झाकण ठेवून याला थोडंसं 1 मिनिटासाठी वाफ येऊ देणार आहोत। आपला 1 मिनिट झालाय, याला छान उकळी आली। आपण भात घालून घेणार आहोत यात। आता आपण कलर घेतले, कलर घालून घेणार आहे। कोथिंबीर टाकून घेणार आहोत। तूप टाकणार आहोत थोडंसं। आपण 2 मिनिटासाठी एक वाफ येऊ देणार आहोत। आपले 2 ते 3 मिनिटं झाले, छान वाफ आली आहे। आता बघू शकता। आता याला आपण मिक्स करून घेणार आहोत।
चांगली मिक्स करून घेतली. आपण आता 5 मिनिटासाठी वाफ देणार आहोत कमी गॅसवर. आता आपले 5 मिनिटं झालेली आहे. आपली बिर्याणी तयार झालेली आहे. आपण याला एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. अशा प्रकारे आपली अंडा बिर्याणी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.